आजच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ॲड करावा लागेल, कारण वेळेचे निर्बंध असतील या स्पर्धेमध्ये. वेळेनुसार तुम्हाला खेळावं लागेल, कारण जास्तीचा वेळ खर्च झाला तर तुमच्या संघाला पॅनलाइज करण्यात येणार आहे. कारण रजनी क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळताय. पंच अधिकृत इशारा करतील, सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल इन ट्रॅकवरती हेमंत पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला विश्वास गांजारी. पहिलाच बॉल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. पहिला चेंडू अगदी खराब पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न विश्वासने केला होता, परंतु पोचू शकले नव्हते आणि पहिल्या चेंडूवरती धाव येते अवांतरच्या स्वरूपात या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण प्राप्त केलाय. खरं तर पायच चालले नव्हते, फुटवर्कचा वापर झाला नव्हता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू आलाय डॉट. हेमंत पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर. ओव्हर द विकेट या मॅचमध्ये. यावेळेस देखील पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा चेंडू डॉट या मॅचमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सलग 2 चेंडू डॉट टाकलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू होते. खरं तर विश्वासचे पाय चालतच नाही. जागेवरून खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. फुटवर्कचा वापर होत नाही आहे आणि त्यामुळे सातत्याने 2 चेंडू त्याच्या विरोधात डॉट आले त्या मॅचमध्ये. यावेळेस मोठा फटका. स्ट्रोकसाठी जागा बनवली. हवेत खेळलेत फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत, परंतु झेल सुटतोय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतोय. संधी निर्माण झाली होती. चांगला प्रयत्न होता मिड विकेट रिजनला. त्या ठिकाणी फिल्डर होते. चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज विश्वास गांजारी त्याच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील हवेत केले. मिड ऑनला फिल्डर आहे तिथे. डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. पहिला धक्का या मॅचमध्ये. विश्वास गांजारी बॅक टू द पॅव्हिलियन. होम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विश्वासने केला आणि त्यांचा फटका फसलाय. पहिला धक्का या मॅचमध्ये. नवीन फलंदाज विनोद मते मैदानावरती दाखल झालाय. यावेळेस देखील थोडेसे बॅकफुटला गेले. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं. एका धावेसाठी परावर्तित केलं. पहिला चेंडू फेस करत होता विनोद आणि त्याच्या बॅटमधून 1 धाव येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये ते खळले होते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आले ते डान्सिंग डाऊन ट्रॅक, परंतु खोलात टाकला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हेमंत पाटील चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई शिलोतर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. काय गोलंदाजी राहिली. कौतुक करावं लागेल हेमंत पाटील या गोलंदाजाचं. खरं तर आपल्या बोटांची जादू त्याने पहिल्या षटकामध्ये दाखवली. चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची तो क्षमता ठेवतोय आणि व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हेमंत पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकासाठी बरोबर आतापर्यंत जर पाहिलं ना तर 3 मिनिटाचा अवधी खर्च केलेला आहे, परंतु यानंतर देखील तुम्हाला कमी वेळेमध्ये षटकं संपवायची आहेत. कारण स्टॉपवॉच सुरू आहे हे लक्ष असू द्या, कारण वेळेचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई शिलोतर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 4-1 अर्थातच एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. एक सूचना आहे फक्त, आमच्या पंचांना वाटलं तरच पंच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतील. कुठल्याही टीमला DRSची व्यवस्था नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती चंदर घोषे
हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज विनोद मते, त्याच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. एका चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून एकच धाव. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेगवान चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु फुटवर्कचा अभाव इथे देखील जाणवतोय आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये हेमंत पाटीलनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर आपल्याकडे असलेले एक्सपिरियन्स त्याने पहिल्या षटकामध्ये दाखवलं, परंतु चंदर कोशे हा देखील एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याने देखील इम्प्रेस केलं. बॅटची एजचे रक्षक अगदी क्लोज होते. बॉल जातोय त्या ठिकाणी. शॉट थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि ते धावबाच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. ओम साई शिलोतर या टीमला बसतोय फलंदाज बाद. थोडीशी घिसाडगाई केली फलंदाजाने आणि ती घिसाडगाई अंगलट आली असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि 1 गडी बाद झाला होता. याही षटकामध्ये चंदर कोशे इम्प्रेस करतोय, कारण मोठा फटका खेळू देत नाही फलंदाजांना आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज विलास भोईर मैदानावरती दाखल झालाय. इथून जर पाहिलं ना तर भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा षटकार चौकारांची सरबत्ती देखील या मॅचमध्ये फलंदाजांना करावं लागेल. हो, यावेळेस मोठा फटका विलास भोईरच्या बॅटमधून येतोय, परंतु मिड विकेटला फिल्डर डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हर पिच चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला कैलास पाटील त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळतोय. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी फलंदाज करत असताना त्यांचा फटका फसलाय आणि कैलासचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला झेल त्यांनी कंप्लीट केलाय आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये ओम साई शिलोतर या टीमला बसलाय. नवीन फलंदाज अनिल ठाकरे मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस देखील थोडेसे बॅकफुटला गेले आणि चेंडूला हुक केलाय. वॅकेट एरिया. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? हो, निघालाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज अनिल ठाकरेच्या बॅटमधून येतोय चौकार. चौडाई नागले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. या स्पर्धेमधील पहिला चौकार फलंदाज अनिलच्या बॅटमधून आलाय. अनिल ठाकरे चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्याच नव्हत्या, परंतु चंदर कोशेच्या या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील चेंडू डॉट आलाय. चंदर कोशेचं देखील कौतुक करावं लागेल, कारण मागील चेंडूवरती त्याच्या विरोधात चौकार आला आणि तदनंतर सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत. 2 षटकांचे ते खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई शिलोतर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती. सुरुवातीला जर पाहिला तर विश्वास गांजारी बाद झाले, तदनंतर विलास भोईर बाद झाले, तदनंतर विनोद मते हे फलंदाज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचमध्ये जबरदस्त सुरुवात राहिली आहे.
अचानक डोंगरी पाडा या टीमची गोलंदाजाने इम्प्रेस केलं. सुरुवातीच्या दोन्ही षटकामध्ये अफलातून गोलंदाजी राहिली, कारण मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत आणि सातत्याने विकेटची पडझड या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती राजा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला, जय मल्हार पोमन आणि आई चौंडाई नागले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. गोलंदाज राजा बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल या षटकातील. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, परंतु बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे चंदर घोष, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. याही चेंडूवरती फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. सिंगल डबल्स घेऊन काहीच होणार नाही आहे. खरं तर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची असेल ना तर षटकार चौकार मारावे लागतील आणि ते कार्य मैदानावरती फलंदाजांना करावं लागेल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेत, कैलास आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे आणि ते सेकंडचा कॉल केलाय. चेंडूची फेकी केली आणि धावाच्या स्वरूपात तिथे आणखीन एक धक्का. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव घेत असताना कुठेतरी मागे राहिले होते आणि धावाच्या स्वरूपात इथे अनिल बाद झालेत. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कानाई स्पोर्ट्स पाय आणि टायगर स्पोर्ट्स कामन यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. शिवाजी भुरे, रमेश मुगादम, दिनेश भुरे, धर्मेंद्र तांगडी आणि शाहिदभाई अन्सारी या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि या परिसरामध्ये पहिल्यांदाच रजनी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेली ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडांगणाचा जर आपण विचार केला तर आयशा क्रीडांगण एक ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा या मैदानावरती सातत्याने होत असतात आणि हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे कारण याच मैदानावरती कॉमन प्रीमियर लीग आपण पाहिली, तदनंतर मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने या मैदानावरती होत असतात आणि याच मैदानावरती तुम्ही 40+ ही नाईटची स्पर्धा पाहताय. गोलंदाज राजा बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. संतोषसाठी खोलात टाकला होता, डिक आउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, पुढे आलेत, फिल्डिंग चांगली, चेंडूची फेकी करेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. खरं तर फिल्डिंग चांगली केली होती, चेंडूची फेकी खराब राहिली आणि ते 2 धावा. दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने वेगाने धावले होते. चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांनी धारण केला होता आणि ते 2 धावा. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या तर 13 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळावेच लागतील या मॅचमध्ये ओम साई शिलोतर या टीमला. यावेळेस बॅकफुटला गेले परंतु कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, वेगाने फिल्डर चेंडूवरती आलेत परंतु 2 धाव कंप्लीट केल्या जातील का आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. योगेश जाधव आणि संतोष या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली होती 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर या प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई शिलोतर या संघाची सुरुवात खराब राहिली आहे आणि इथून जर पाहिलं तर फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील बॅटची एज फ्लँक स्लिपमध्ये फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार येतोय. फलंदाज योगेश जाधवच्या खात्यामध्ये बॉल सीमा येतोय चौकार. फिल्डर नव्हते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी इथे चौकार आलाय. नशिबाचा चौकार मिळालाय फलंदाज योगेशला. संतोषला आलाय. संतोषच्या बॅटमधून हा फटका आला होता. संतोष दलवी चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याने 3 चेंडूचा सामना केलाय. 8 धावांवरती तो खेळतोय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज राजा पुन्हा एकदा
हो खोला टाकलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला पुन्हा एकदा फिल्डर पुढे आलेत अगदी मिड ऑनला पोहोचलेत आणि ते एकच धाव मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता खोलात टाकला होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी फलंदाज संतोषने केला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्यात त्या ओम साई शिलोत्तर या संघाने आणि बरोबर 14 मिनिटे या 3 षटकांसाठी त्यांनी खर्च केलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत 3 षटकं अचानक डोंगरीपाडा या संघाने हाताळलेले आहेत परंतु शेवटचं षटक देखील तुम्ही 5 मिनिटांमध्ये हाताळायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 20 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये ओम साई शिलोतर संघ बॅटिंग करतोय. खरं तर हे संघ पहिल्यांदाच नाईट स्पर्धा खेळतात आणि त्यामध्ये जर पाहिलं तर नाईट स्पर्धा खेळण्याचा अनुभव थोडासा कमी आहे तरी देखील चांगल्या धावा जमवण्याचा प्रयत्न ओम साई शिलोतर या संघाने केला या मॅचमध्ये. परंतु स्लॉगवरचं षटक आहे या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या ना तर तिथून देखील ओम साई शिलोतर संघ या मॅचमध्ये फाईट करू शकते कारण त्या संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. चला बी फास्ट जास्तीचा वेळ खर्च करू नका भरपूर जास्त वेळ खर्च होतोय कारण सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुम्ही 14 मिनिटाचा अवधी घेतलाय परंतु शेवटच्या षटकासाठी जर पाहिलं ना तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 रवींद्र यांना तुम्ही पाहताय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिलं तर संतोष वळवी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष दळवी हा फलंदाज पाहायला मिळतोय. संतोषनं चांगली बॅटिंग केल्या या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. हो यावेळी चेंडूला पूल केलाय स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय परंतु डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही 2 धावा येते आणि ते तिसरी देखील धाव कंप्लीट होते कारण फिल्डिंग चांगली केली होती आणि ते परंतु रवींद्रला व्यवस्थित गॅदर करता आलेला नाही आणि ते 3 धावा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील मोठे फटके खेळावे लागतील आणि तेच कार्य मैदानावरती एका बाजूला योगेश जाधवला करावं लागेल परंतु संतोष दळवी खूप चांगली बॅटिंग करतोय त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने आलेत. आतापर्यंत या मॅचमध्ये एक चौकार त्यांनी दाखवलाय सिंगल डबल्स देखील तो घेतोय त्याने प्रभावित केलंय परंतु इथे जर पाहिलं ना तर फलंदाज योगेश जाधवला देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये कारण तो सलामीला आला होता आणि आतापर्यंत तो शांत राहिला आणि इथून जर पाहिलं तर मोठे फटके त्याला खेळावे लागतील. गोलंदाज रवींद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 या मॅचमध्ये स्लॉगवरचं षटक आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो यावेळेस खोला टाकला होता पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही आहेत. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी डीपमधून परंतु एकच 10 मिनिटे शॉट मिड विकेटला शतरक्षक त्या ठिकाणी पुढे आले होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. मिड ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मध्ये चेंडू गेला होता डीपमधून फिल्डर पुढे आले चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळी चेंडूला स्लॅश केलाय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो वॅकन एरिया बॉल सीमारेषा ओलांडतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 4-4-4 येतोय चौकार. तुम्ही पाहू शकता बॅकफुटला गेले चेंडूला स्लॅश केलं पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय आणि दोन्ही संघाचं मी लक्ष वेधून घेतोय. जर चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच चेंडू मिळणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनचे मी लक्ष वेधतोय कारण चेंडू हरवल्यानंतर किंवा फुटल्यानंतर तुम्हाला नवीनच चेंडू मिळणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. काय जबरदस्त गुणलेखन ज्ञानेश्वर मुकादम सरांच्या माध्यमातून तुम्ही पाहता. भिवंडीमध्ये देखील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ते गुणलेखन करत असतात आणि याही स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं गुणलेखन या मॅचमध्ये तुम्ही पाहता. 28 धावा धावफलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इट इज अ वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते.
29 धावा दाफलकावरती. रवींद्रच्या विरोधात चौकार आल्यानंतर थोडासा दबाव जाणवतोय, कारण संतोष दळवी काय बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या मॅचमध्ये आल्यात. कमी गतीने चेंडू टाकलाय, खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमी गतीने हा चेंडू टाकला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु टायमिंग करू शकलेले नाही. या चेंडूच्या अगदी समोर आले नव्हते, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि ते चेंडू डॉट पाहायला मिळाला. गोलंदाज रवींद्र पुन्हा एकदा बॉल इन फ्लॅकवर. हो, यावेळेस पुढे आले होते, टायमिंग करू शकलेला नाही आहेत. मिड ऑफला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होते, कव्हरवरून त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. शॉर्ट कव्हरला फिल्डर होते आणि ती चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि ते एक धाव शॉर्ट असणार आहे, म्हणजे या चेंडूवरती एक देखील धाव मिळणार नाही. कारण संतोष अगदी वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अगदी ते मागे राहिले आणि धाबाच्या स्वरूपात देखील बाद झालेत, म्हणजेच हा चेंडू डॉट आला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन जय मल्हार पोमण आणि आई चौंडाई नागले, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण रिपोर्टिंग करा, कारण यानंतर तुमचा सामना असणार आहे. जय मल्हार पोमन आणि आई चौंडाई नागले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. नवीन फलंदाज विठ्ठल मैदानावरती दाखल होतोय, परंतु शेवटचा चेंडू असणार आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 29 धावा. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये अचानक स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये हेमंत पाटीलने इम्प्रेस केलं, त्या षटकामध्ये भरपूर कमी धावा. तदनंतर चंदर घोषेची गोलंदाजी देखील कमालीची पाहायला मिळाली. तदनंतर राजाच्या विरोधात धावा आल्यात या मॅचमध्ये, कारण त्यांच्या षटकामध्ये तब्बल 11 धावा त्यांनी खर्च केल्या आणि याही षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. गोलंदाज तयार. हो, यावेळेस इथे जर पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु हा चेंडू देखील आलाय डॉट. पहिल्याच सत्राचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई शिलोतर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या त्या 29 धावा आणि 30 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये अचानक डोंगरीपाडा या संघाच्या विरोधात ठेवलेला आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन जय मल्हार पोमन संघाचा कॅप्टन आणि आई चौडाई नागले संघाचा कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका, कारण यानंतर तुमचा सामना असणार आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 कानाई स्पोर्ट पाये आणि टायगर स्पोर्ट्स कामण या संघाच्या माध्यमातून आणि अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाचं देखील खूप चांगलं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवाजी बुरे, रमेशजी मुकादम, दिनेशजी बुरे, धर्मेंद्र तांगडी आणि शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून आपल्याला ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आणि हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे, आयशा क्रीडांगण. या क्रीडांगणावरती तुम्ही ही क्रीडा स्पर्धा पाहताय. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी आई चौडाई नागले आणि जय मल्हार पोमन. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अजयजी पाटील सरांनी विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या रजनीमधील दुसरा सामना जय मल्हार पोमण आणि आई चौडाई नागले या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. सर्व संघाचे मी लक्ष वेधतोय. आपण सामना खेळण्या अगोदर
दिनेशजी बोरे यांच्यासोबत आपण संपर्क साधायचा आहे आणि तदनंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या जय मल्हार पोमन आणि आई चौडाई नागले या ठिकाणी कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अजय पाटील सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या रजनीमधील दुसरा सामना. तर नक्कीच या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. छापा असा कॉल दिलेला आहे आणि आलेला आहे तो काटा म्हणजेच टॉस जिंकलेला आहे आई चौडाई नागले या संघाने. मी अजय पाटील सरांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन आपण विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच टॉस जिंकलेला आहे 4 षटकांचा सामना आणि पहिल्यांदाच रजनी क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळताय. निर्णय काय? निर्णय आम्ही तिकडे गेल्यावर घेऊ. कसं वाटतं आयोजन? खरं तर रजनी क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळताय 40+ संघांना या स्पर्धेमध्ये स्थान दिलं आहे. एकंदरीत कसं वाटतं मैदानावरती आल्यानंतर पहिल्या सत्राचा तुम्ही खेळ देखील पाहिला, एकंदरीत कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. म्हणजे आम्ही कधी खेळलेलंच नाही नाईट, पण आज खेळतो, चांगलं वाटते. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. खरं तर या ठिकाणी आई चौडाई नागले या संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे, थोड्याच वेळामध्ये त्यांचा निर्णय देखील येईल. आपण थेट जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि त्या ठिकाणी ऐकूया पालघर जिल्ह्यातील नामवंत समालोचक हेमंतजी पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आयोजक कानाई माता स्पोर्ट्स पाये व टायगर स्पोर्ट्स कामन आणि सहआयोजक अचानक मास्टर डोंगरीपाडा, शिवाजी भोरे, रमेश मुकादम, दिनेश भोरे, धर्मेंद्र तांगडी, शाहिदभाई अन्सारी यांच्यातर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि कामन क्रिकेटमध्ये कामांच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण बघतोय नाईट क्रिकेट, ते सुद्धा 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला सामना आपण बघतो ओमसाई शिलोत्तर विरुद्ध अचानक डोंगरीपाडा या दोन टीममध्ये ही मॅच आहे. पहिले बॅटिंग केली ती ओमसाई शिलोत्तर या टीमने आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावा जमवलेल्या आहेत त्या 29 आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते अचानक डोंगरीपाडा मास्टर या टीम समोर. एक छोटं लक्ष आहे आणि बघूया छोट्या लक्ष्याचं पाठलाग करत असताना थोडंसं स्ट्रगल करावा लागेल का अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमला. बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर अचानक मास्टर डोंगरीपाडा टीम एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. सुरुवातीचे दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघितले तर राजा कोठावले, त्यानंतर रवींद्र भोईर, त्यानंतर चंद्र घोषे, हे दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत. त्यानंतर महेंद्र पाटील, राजा. आमच्याकडे एक मोबाईल आणि स्पेक्टिकल चष्मा सापडलेला आहे, कोणाचा असेल तर त्याने घेऊन जायचा. पहिला बॉल, मॅचला सुरुवात. फुल एलेनचा बॉल, पहिलाच बॉल आपण बघितला. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज रवींद्र भोईर याचा चुकतो फलंदाज आणि पहिलाच बॉल जातो डॉट. रवींद्र भोईर यांनी जर चौकार किंवा षटकाराची हॅट्रिक ठोकली तर किरण पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राऊंड विकेटने विश्वास गांजारी. यावेळेस जास्त आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने या ठिकाणी खातं खोललं जाईल ते अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमचं. सर्व टीमला सूचना असेल, तुमची एंट्री फी आहे टॉस करण्याच्या अगोदर दिनेश भुरे जे आयोजक आहेत त्यांच्याकडे तुम्ही जमा करायची आहे. राऊंड विकेटनी पुन्हा एकदा विश्वास. फटका चांगला आणि कॅपमध्ये सुद्धा मात्र फिल्डर त्या ठिकाणी येतोय. कॅच सुटला जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. सोपा कॅच व्हायला पाहिजे होता, मात्र खराब फिल्डिंग डीप मिड विकेटच्या फिल्डरच्या माध्यमातून होते आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज आणि 2 धाब्याने ऑफ द मार्क होतोय रवींद्र भोईर. दोन्ही टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 रन्स. अशा प्रकारचं कॅच घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुमचं टोटल जर कमी असेल तर एफर्ट 100% दाखवलं पाहिजे. फिल्डिंगचा दर्जा वाढवावा लागेल तुम्हाला. राऊंड विकेट
ओ ह्या पहिल्या बघितलं थोडंसं फ्लाईट दिली होती. पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. ज्या बॉलला सरळ खेळला पाहिजे त्या बॉलला आपण बघितलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग बायच्या रुपयाने एक धाव मिळते. एक्स्ट्राच्या रुपयाने ही धाव आणखीन ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 4 रन. प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जास्त धावा नाही आहेत. जवळजवळ 7.50च्या सरासरीने वाटचाल करायची ही धावसंख्या पूर्ण करण्यासाठी. हो यावेळेला टॉफिस लागलाय का. फ्लाय स्लिपमध्ये बॉल जातोय. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. चंद्र घोषे स्ट्राईक एंडवर होता. एक धाव कंप्लीट एकने चंद्र घोषे आपलं खातं ओपन करतोय या सिंगलने आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 5 रन. 5 विदाउट लॉस. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे ज्यामध्ये फक्त 3 फिल्डर आपण 30 सर्कलच्या बाहेर बघू शकतो. एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. बाकी सगळे फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये दिसतात आपल्याला. एक प्लेयर थोडासा इंजर्ड होतोय. थोडीशी दुखापत होते. विनोद मध्ये मला वाटते त्या ठिकाणी होता. त्याला थोडीशी दुखापत होताना दिसते. सबस्टिट्यूट खेळाडू त्याच्या बदली खेळाडू जाताना दिसेल. ओम साई शिलोत्तर मास्टर या टीमसाठी. डीपमध्ये डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. 30 सर्कलमध्ये जर पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग. त्यानंतर एक मिड ऑन थोडंसं वाईडिश आहे. पुन्हा फ्लाईट दिली आहे. हवेत बॉल आहे लॉंगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. अनिल ठाकरे थोडीशी मिसफिल्डिंग अनिल कडून होते आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि या 2 धाव्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 7 रन्स. टोटल तर चांगला आहे कारण बघितलं आपण मोठं टोटलचा पाठलाग करायचा नाहीये. फक्त 30 धावांचं टार्गेट आहे 4 षटकामध्ये आणि ही जी सुरुवात आहे ती अतिशय चांगली सुरुवात. आई चौंडाई नागले टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हवेत बॉल आहे. या वेळेला पुन्हा एकदा कॅचची संधी आहे. कॅच खाली फिल्डर येतोय आणि आणखीन एक कॅच सुटला जातोय. पहिल्या बॉलवर सुद्धा कॅच सुटला होता आणि हा सुद्धा कॅच सुटला जातोय. जीवनदान मिळते फलंदाज रवींद्र भोईर याला आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 8 रन्स. षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात म्हणू शकतो आपण. 30चं टार्गेट चेस करत असताना अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमचं हे टोटल. जमेची बाजू अशी आहे की कुठलाही विकेट गेलेला नाही आहे. 12th मॅन किरण पाटील आहेत आणि किरण पाटील खुश आहेत कारण दोन्ही खेळाडू चांगली बॅटिंग करताना दिसतात आणि या मॅचवर पकड अतिशय मजबूत आहे ती अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमची. दोन्ही फलंदाज जे आहेत चंद्र घोषे आणि रवींद्र भोईर या दोन्ही फलंदाजांनी जर षटकारांची हॅट्रिक किंवा चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली, लगातार 3 चौकार लगातार 3 षटकार ठोकले तर किरण पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवर येतो बॉलर विलास भोईर. पहिला बॉल घेऊन जाईल विलास भोईर. स्ट्राईक एंडला आहे बॅटर रवींद्र भोईर. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. नक्कीच या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर वर्चस्व आहे त्या अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमचं. पहिला बॉल हवेत केला. पुन्हा एकदा पॉवरफुल नाही आहे हा शॉट. टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये. लॉंगच्या दिशेने येतोय. पुन्हा एकदा अनिल ठाकरे फ्रेम मध्ये येतोय. 2 धावा पूर्ण ओव्हरथ्रो होतो. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा संधी आहे धावचीची आणि विकेट जाईल रवींद्र भोईर याची. हा पहिला गडी बाद होतोय. डोंगरीपाडा मास्टर या टीमचा रवींद्र भोईर इज आउट. दोन धावा तर आल्या होत्या. तिसऱ्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्याचा प्रयत्न करत असताना नॉस्ट्राईक एंडला थ्रो होतो आणि एक महत्त्वपूर्ण विकेट जाते ती अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमची. रवींद्र भोईर होतोय आउट धावचे चिरुपेने. पहिली विकेट मिळते. नवीन बॅटर जातोय अविनाश तांगडी. हा सुद्धा एक चांगला हार्ड हिटर बॅटर म्हटला जातोय. अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमचा मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहिर आहे.
विलास भोईर बॉलिंग ट्रॅकवर चंदर घोषेसाठी. हो, क्रॉस पॅटिक शॉट खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर या ठिकाणी चुकतोय. फलंदाज चुकल्यानंतर कुठल्या प्रकारची धाव नाहीये. शॉट स्कोअरलेसच्या दिशेने बॉल गेला होता. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा करतोय विकेट किपर. डॉट बॉल जातोय. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करण्यासाठी विकेट आणखीन घ्यावे लागतील. चांगली डॉट बॉल टाकावे लागतील. फटका तर चांगला आहे, मात्र लॉंगॉनच्या दिशेने वाईडिश लॉंगॉनला फिल्डर पुन्हा एकदा तैनात. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काय नाही. या एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोअरबोर्डवर 11 रन्स. 11 लॉस ऑफ 1 विकेट. 1 and 1 स्कोअरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलीच मॅच आहे आणि आपण जर बघितलं तर पहिला सामना चालू होता भरपूर वेळ लागलाय. डाऊन डी लेग हा बॉल, पंचांचा इशारा होतो. वाईटचा 2 अंपायर या स्पर्धेमध्ये आहेत. महेश कुळू आणि सूर्यकांत म्हात्रे अंपायर. आणि यावेळेस सूर्यकांत म्हात्रे यांचा हा इशारा होता वाईटचा. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. हो, ह्या वेळेला बघितलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र ह्यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चांगला बॉल येत नाहीये. अविनाश प्रयत्न करतो मोठा फटका मारण्याचा, मात्र आतापर्यंत बघितलं अविनाशला खातं खोलणं बाकी आहे. विलास बॅकफुटला गेला. स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये खेळलाय. पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडासा फ्लंबर होतो. 2चा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो होईल, मात्र त्याच्या अगोदर 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. 14 लॉस ऑफ 1 विकेट. ज्ञानेश्वर मुकादम आमचे ऑफिशियल स्कोरर पहिल्यांदाच कॉमन क्रिकेटमध्ये कॉमनच्या भूमीवर स्कोरिंग करताना. ओ, फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. लॉंगॉनच्या दिशेने 1 बाउन्स जाईल. बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. या इनिंग मधला हा पहिला चौकार येतोय अविनाश तांगडीच्या बॅट मधून. 4 रन्स. येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हा तिसरा गोलंदाज आहे आणि 12 धावांची आणखीन आवश्यकता असेल. 12 बॉल शेष. बॉल ऑफ रन इक्वेशन आहे आणि या ठिकाणी जर सामना जिंकायचा असेल NSK होमचा NSK टीमला तर विकेट मिळवावं लागतील आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील. 2 ते 3 विकेट मिळवून थोडासा दबाव वाढवावा लागेल फलंदाजांवर, तरच मॅचमध्ये येऊ शकेल. नाहीतर नक्कीच आपण म्हणू शकतो की ही मॅच जी आहे ती अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमच्या पक्षामध्ये आहे. टायमिंग लक्षात घ्या. आत्तापर्यंत 2 षटक टाकण्यासाठी तुम्ही 10 मिनिटं घेतलेले आहेत. 5 मिनिटामध्ये हे षटक तुम्हाला संपवायचं आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. ओव्हर द विकेटने अनिल. उलटोच बॉल होता. ह्या वेळेला बघितला हलक्यात आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय तो चंद्र घोषे याने. शॉट मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेळला होता. एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक दिली जाते ती अविनाशकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वर. बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. खेळ आहे पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल आहे, मात्र अगदी सहजतेने 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. चांगली फटकेबाजी करताना दिसतोय अविनाश तांगडी. बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करताना दिसतो. ऑप्शनचा बाहेरचा बॉल कट शॉट अप्रतिम. धावसंख्या 21 वर जाते. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चुकतोय. 5 लेगच्या दिशेने बॉल जातोय. बाउंसच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतोय. 2चा कॉल आणि थ्रोचा आपण बघितलं तर अतिशय वाईड आहे आणि अतिशय स्लो थ्रो आला होता विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 23 वर. 7 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. अगदी सामना सोपा झालेला आहे तो अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमसाठी.
हो, यावेळेला चांगला बॉल, क्रॉस पेटेड शॉट करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉल. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज अनिल ठाकरे. 8 बॉल 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेला स्वीप केले बॉलला स्क्वॉलच्या दिशेने. फिल्डर थोडासा बीट होतो, मात्र डीपचा फिल्डर चुकतोय आणि या ठिकाणी बॉल निघून जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. त्या ठिकाणी 1 किंवा 2च धाबा यायला पाहिजे. त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होते आणि या 4 धाबा येतात. हवेत बॉल आहे, पुन्हा एकदा कॅचची शक्यता आहे. कॅच खाली फिल्डर येतोय. या वेळेला पुन्हा एकदा कॅच सुटली जाते, जीवनदान मिळते अविनाश याला आणि 2 धाबा सुद्धा येतात. थोडासा नाराज दिसतो या ठिकाणी अनिल ठाकरे आणि ही 3री धाव सुद्धा पूर्ण. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे. अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अचानक मास्टर डोंगरीपाडा अँड हडलक NSK ओम साई NSK टीम. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली NSK टीमची आणि तसंच आपण 3 ते 4 कॅच सुटताना दिसले आपल्याला. मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचं आमचे ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती पुरवतील की कोण मॅन ऑफ द मॅच असेल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू लो स्कोर टोटल होतं, त्यामुळे पहिलं षटक ज्यांनी पॉवर प्लेचं टाकलं, ज्या षटकामध्ये 4 धाबा देत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवला, तो आहे मॅन ऑफ द मॅच हेमंत पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर कैलासवासी निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री वामन शिड्या धिंडा यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी एक टी शर्ट, त्यानंतर एक मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी. आणि ही टी शर्ट ज्या प्लेअरला मॅन ऑफ द मॅच मिळेल त्यांनी नेक्स्ट मॅचमध्ये परिधान करायची आहे. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं हेमंत पाटील. आयोजक मधले मुख्य आयोजक माननीय श्री शिवाजी भोरी यांना विनंती आहे की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं मॅन ऑफ द मॅचचं हे आकर्षक पारितोषिक देण्यासाठी. VIP डाईसवरच आपण मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. हेमंत पाटील इज द मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंगसाठी उतरायचं आहे, ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांनी उतरा लगेच. हे मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. सुरुवातीला ही ट्रॉफी आपण बघतो स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर ही आकर्षक टी शर्ट्स ही परिधान करायचे. मॅन ऑफ द मॅच दोन्ही बाजून दाखवायचं आपण, दोन्ही बाजून दाखवा. कैलासवासी निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ वामन शिड्या धिंडा यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. जबरदस्त कामगिरी हेमंत पाटील याची. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या. फिल्डिंगसाठी लगेच उतरायचं आहे. जय मल्हार पोमन, जय मल्हार पोमन मास्टर टीम, चला लगेच फिल्डिंगसाठी उतरा. आणि प्लीज रिक्वेस्ट असेल सर्व टीमला, जसा सामना संपला लगेचच तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपल्याला वेळ सुद्धा वाचवायचा आहे. मॅचला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. समालोचन कक्षामध्ये येतील निशांत पाटील.